त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईतून आज महाराष्ट्राची निर्मिती झाली। एवढं सर्व जाती धर्मातील लोकांचा आपला हा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांना या ठिकाणी त्यांच्या स्वप्नातला असणारा आपला हा महाराष्ट्र, म्हणजे छत्रपती शिवरायांनी जो इतिहास घडवला तो इतिहास कुठेतरी बदलण्याचा, त्याला धक्का लावण्याचं काम गेले अनेक वर्षांपासून काही मंडळी जाणीवपूर्वक करतायत। हे आपण सगळेजण हे आपण पाहतोय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल असतील, लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातली काही जबाबदार मंडळी असतील, की कुठल्या पक्षाचे कुठल्या विचारधारेचे, मी त्याच्यावर आज बोलणार नाही। हे जे काही केंद्र सरकारने जे आज अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य केलंय, जे आपला छत्रपती शिवरायांचा जो हिंदवी स्वराज्याचा जो नकाशा आहे तो आज या ठिकाणी काढण्याचा त्यांनी जे कट केले, ते या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जाती धर्मातला माणूस हा छत्रपती शिवरायांना मानतो। परंतु आजचा हा दिवस महत्वाचा आहे, कारण ज्या छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नातून आज तुम्ही आम्ही सर्व लोक या ठिकाणी बसलेलो आहोत, उभे आहोत, बोलण्याची ताकद जी आपल्याला मिळालेली आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईतून आज महाराष्ट्राची निर्मिती झाली। आणि हा आपला महाराष्ट्र, जे राष्ट्र वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा, हा आपला हिंदुस्थानातला हा महाराष्ट्र, एवढं सर्व जाती धर्मातील लोकांचा आपला हा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांना या ठिकाणी त्यांच्या स्वप्नातला असणारा आपला हा महाराष्ट्र आज जो आपल्याला पाहायला मिळतोय, तो छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जो इतिहास घडवला या देशामध्ये, जे त्याग बलिदान त्यांच्या बरोबर असणारे असंख्य हजारो मावळ्यांनी या लढाईमध्ये दिलात, आज त्या सगळ्या लोकांच्या मुळे आपल्याला हा महाराष्ट्र पाहायला मिळतोय। ज्या विषयासाठी आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत, सातत्याने म्हणजे छत्रपती शिवरायांनी जो इतिहास घडवला तो इतिहास कुठेतरी बदलण्याचा, त्याला धक्का लावण्याचं काम गेले अनेक वर्षांपासून काही मंडळी जाणीवपूर्वक करतायत। हे आपण सगळेजण हे आपण पाहतोय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल असतील, लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातली काही जबाबदार मंडळी असतील, की कुठल्या पक्षाचे कुठल्या विचारधारेचे, मी त्याच्यावर आज बोलणार नाही। आणि त्या बरोबरच काही दिवसांपूर्वी सुद्धा काही मंडळी जी महाराष्ट्रातली नाहीत, परंतु इतर काही स्वतःला स्वयंघोषित असणारे धर्मगुरू असतील, अशा लोकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन छत्रपती शिवरायांच्या बाबतीत जे काही उल्लेख केला, आणि त्याच्या पाठोपाठ हे जे काही केंद्र सरकारने जे आज अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य केलंय, जे आपला छत्रपती शिवरायांचा जो हिंदवी स्वराज्याचा जो नकाशा आहे तो आज या ठिकाणी काढण्याचा त्यांनी जे कट केलंय, आज हे काही योगायोग नाही। या सगळ्या गोष्टी ज्या एका पाठोपाठ एक घडत चालल्यात, त्या कशामुळे घडतायत, त्या कुणामुळे घडतायत, ह्याचा भान आपण सगळ्यांनी राखला पाहिजे। जाणीवपूर्वक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला कुठे ना कुठे बदलण्याचा, त्या इतिहासाची मोडतोड करण्याचा पाप आणि प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करतायत, हे तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आज या ठिकाणी आपण सगळेजण एक झालेलो आहोत। वास्तविक पाहता अनेक जाती धर्मातले लोक सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, कारण तुमचा आमचा एक मोठा गैरसमज आहे की छत्रपती शिवरायांच्या कार्याला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला मानणारे केवळ मराठा समाज नाही, ते या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जाती धर्मातला माणूस हा छत्रपती शिवरायांना मानतो, हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे। आणि ही भावना आपली महत्वाची। ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी सन 2016 पासून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू झालं, एक चळवळ उभी झाली, त्या आरक्षणामध्ये सांगली जिल्हा असेल, महाराष्ट्रातला अनेक प्रांत असतील, प्रत्येक शहरात माती माती ज्यावेळी आंदोलन पेटलं, त्यावेळेस अनेक जाती धर्मातली लोक सुद्धा कोण पाण्याच्या बाटल्या, खाण्याची व्यवस्था आपल्या मराठा समाजातल्या बांधवांना रस्त्यावर उतरून देत होती। मराठा समाजातल्या भावना, वेदना गेल्या अनेक वर्षांपासून जे काय आपल्या समाजातली गरीब लोक आहेत, जी सर्वसामान्य लोक आहेत, अनेक सामाजिक इतर काही अडचणींमुळे त्यांना सुद्धा काही ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागलं, अशा लोकांच्या न्याय हक्कासाठी हे मराठा आरक्षणाचं सुद्धा आंदोलन गेले काही वर्षांपासून आपण या ठिकाणी हाती घेतलं। परंतु हे सुद्धा मोडून काढून करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला।
आणि तिथं न थांबता आज जाणीवपूर्वक जो इतिहास, ज्याचा इतिहासाचा उल्लेख या ठिकाणी अटकेपार झेंडा लहानपणापासून आम्ही ऐकतोय, अटकपर्यंत जे मराठा साम्राज्य या ठिकाणी गेलं होतं, ज्यावेळेस या हिंदुस्थानामध्ये इतिहास त्याला साक्ष आहे, ज्या मुघलांपासून ज्यावेळेस या ठिकाणी अत्याचार होत होते, त्या कुणीही जेव्हा संरक्षणाला आलं नाही, त्या कुठल्या आपल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी, आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी कोणी धाडस केलं असेल तर छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, हे इतिहास साक्ष आहे. आणि हा इतिहास काही लोकांना आता बघवत नाही. वारंवार ज्यावेळेस नजीकच्या काळात काही हिंदी चित्रपट निघाले, काही मराठी चित्रपट निघाले, त्यातून आता लोकांना खरा इतिहास आणि इतिहासातली काही गोष्टी आता लक्षात आलेल्या आहेत. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं आकर्षण हे नव्या पिढीमध्ये दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे आणि ते काही लोकांना बघवत नाहीत. म्हणून या गोष्टी आज जाणीवपूर्वक सत्तेत बसलेली काही मंडळी करतायत. आणि म्हणून आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. छत्रपती शिवरायांच्या पासून फुले शाहू आंबेडकर यांनी जे आपलं संविधान दिलं, लोकशाहीची ताकद ही या ठिकाणी प्रजा म्हणून आपल्या सर्वांच्या हातात आहे. आणि या ताकदीच्या बळावर आपण ठरवू शकतो, जर आपण सगळे एक आलो, एकजुटीने राहिलो, सगळ्यांना सोबत ठेवलं, तर आपण कुणाची हिंमत होणार नाही पुन्हा असं कृत्य करण्याचा करता. आणि म्हणून आज पानिपतवरनं सुद्धा काही मंडळी आली. पानिपतला सुद्धा या ठिकाणी आज जी आपले मराठा समाजातली मोठ्या संख्येत बांधव आहेत, त्यांना सुद्धा छत्रपती शिवरायांच्या बाबतीत मोठं आकर्षण आणि आस्था आहे. आणि म्हणून ही सगळी देशाच्या कानाकोपऱ्यात असणारी मंडळी आपण एक केलं तर मला खात्री आहे की केंद्र सरकारने केलेलं हे कृत्य, जाणीवपूर्वक केलेलं कृत्य, हे जे चुकीचं आहे, हे आपल्या महाराष्ट्राला आणि या छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला गालबोट लावणार